चला पहिल्या मोठ्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान बारामतीच्या लँडिंगच्या वेळेला कोसळलं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला। विमान अपघात झाला कसा, नेमकं काय घडलं, धोक्यामुळे दृश्यमानता कमी होती का, किंवा लँडिंगच्या वेळेला विमान एका बाजूला का कलंडलं, आणि या अशा अनेक शंका या अपघाताबाबत उपस्थित केल्या जात आहेत। याच वेळेला काही नेत्यांनी घातपाताचा संशय सुद्धा व्यक्त केलाय। त्यामुळे अजित पवारांसोबत नेमकं काय घडलं या संदर्भात विविध थिअरी मांडल्या जात आहेत आणि अशा वेळेला रोहित पवार यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला, नेमकं काय घडलं या संदर्भात 9 तारखेला बोलणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। त्यामुळे अपघातासंदर्भात 9 तारखेला रोहित पवार नेमका काय खुलासा करणार या संदर्भात विविध तर्क आता लढवले जाऊ लागले। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत, कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि पवार परिवार म्हणून सुद्धा, नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत। ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल, समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाहीतर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू। दरम्यान या अपघाताची त्रिस्तरीय चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे 3 टप्प्यामध्ये होणाऱ्या चौकशीतून अपघाताचं रहस्य कसं उलगडणार आहे आपण एकदा समजून घेऊया। तर पहिला टप्पा असा आहे, ब्लॅक बॉक्स घटनास्थळाची तपासणी केली जाईल। आपण बघतोय ब्लॅक बॉक्समधील FDR असेल किंवा CVR असेल याचा सविस्तर तपास केला जाईल। पहिला टप्पा असा आहे। दरम्यान विमानाचा वेग काय होता, उंची काय आहे, इंजिनचं तापमान काय आहे, हवेचा दाब, पंखांची हालचाल, या सगळ्या तांत्रिक घडामोडी यात बघितल्या जातील आणि कॉकपिटमध्ये पायलट नेमकं काय बोलले हे सुद्धा यामधून उघड होणार आहे। ATCशी काय नेमका संवाद झाला हे सुद्धा या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला समजू शकेल। तर पहिला टप्पा नेमका कसा आहे आपण बघितलं, ATCशी काय संवाद झाला हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते या पहिल्या टप्प्यामधून सविस्तर आपल्याला कळू शकेल। दरम्यान दुसरा टप्पा नेमका कसा आहे आपण समजून घेऊया। दुसरा टप्पा आहे प्रयोगशाळेतील तपासणी यामध्ये केली जाईल। यामध्ये ब्लॅक बॉक्समधील डेटाचं डिकोडिंग केलं जाईल। अतिशय महत्त्वाचं आहे, ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि ब्लॅक बॉक्सचं जो डेटा आहे त्याचं डिकोडिंग होईल। विमानाचे अवशेष गोळा करून प्रयोगशाळेमध्ये त्याची पुन्हा एकदा जोडणी केली जाईल। अतिशय महत्त्वाचा टप्पा असेल हा। इंजिन अचानक बंद पडलं की आग लागली याचा सुद्धा यामध्ये तपास होईल आणि याचा शोध यामध्ये लागू शकेल। अतिशय महत्त्वाचा दुसरा टप्पा असेल। दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीने या आपल्याला तपासातून गोष्टी समोर येतील। दरम्यान तिसरा टप्पा नेमका कसा आहे आपण बघूया। तिसरा टप्पा आहे अहवालाचा। 1 ते 1.5 महिन्यामध्ये प्राथमिक अहवाल समोर येईल। यामधून सगळ्या प्राथमिक गोष्टी आपल्याला कळू शकतील। दरम्यान नेमकं काय घडलेलं होतं याची सविस्तर माहिती यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। अंतिम अहवालासाठी साधारण 10 ते 12 महिने लागतील। त्यामुळे हा प्राथमिक अहवाल असेल आणि त्यानंतर अंतिम अहवाल येईल। का घडलं आणि दोष कोणाचा आहे याचं सविस्तर विश्लेषण या सगळ्या अहवालामध्ये आपल्याला बघायला मिळेल। हे असे 3 टप्पे आपल्याला बघायला मिळतील। दरम्यान अपघातासंदर्भात तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण एकदा बघूया। अनेक गोष्टी बिघडतात। हवामाना म्हणजे दृश्यमानता किंवा विजिबिलिटी हा सुद्धा फॅक्टर आहे। त्याच्याबरोबर विमानामध्ये तांत्रिक बिघाड हा सुद्धा फॅक्टर आहे आणि पायलटचा अंदाज चुकणे किंवा त्यांनी काहीतरी अशी गोष्ट करणे ज्याच्यामुळे ती गोष्ट एकदम चुकीच्या दिशेने जाणे हा पण भाग आहे। अशा अनेक गोष्टींचं कॉम्बिनेशन होऊन हा अपघात झालेला आहे असं मला माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सच्या बेसिसवर वाटतं। तर पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। शासकीय जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं होतं। मात्र 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी आणि कोट्यवधींचे स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचं समोर आल्यानंतर हे प्रकरण चांगलं चर्चेत आलेलं आहे। विशेष म्हणजे पार्थ पवारांचं नाव यामध्ये आल्यामुळे विविध चर्चा रंगू लागल्या। अखेर या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टामध्ये आरोपपत्र सादर केलंय। यामध्ये शीतल तेजवानीवरती गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलेला असला तरी सुद्धा अमेडिया ही ज्या पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांच्या कंपनीशी व्यवहार झाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये। या प्रकरणी चौकशीसाठी सरकारकडून खारगे समिती गठीत करण्यात आली। समितीचा अहवाल अजून समोर आलेला नाहीये। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचं नाव नाहीये अशी माहिती समोर येते। त्यामुळे पार्थ पवारांना या प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्याचं बोललं जात आहे। मात्र या क्लीन चिट दिल्याची चर्चा प्रशासनासह सरकारकडून फेटाळण्यात आली आहे। तर या प्रकरणामध्ये नेमकी काय माहिती समोर आली आपण यावरती नजर टाकूया।
तर मुनवा जमीन घोटाळा प्रकरणी 1886 पानांचा आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आरोपपत्रात शीतल तेजवानी विरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच पार्थ पवार, दिग्विजय पाटलांचं यात नाव नाही. तेजवानीवरती नियमबाह्य कागदपत्र आणि गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय. तर खर्गे समितीमार्फत सरकारकडून चौकशी केली जाते आणि समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही अशी माहिती सूत्रांकडून येते. अहवालात तेजवानी आणि दिग्विजय पाटलांवरती ठपका असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. खारगे समिती त्यांना याच्यातनं बाहेर काढूच शकत नाही आणि काढलं तर खारगे समितीला मी धारेवर धरणार आहे. आणि एवढंच नाही तर हायकोर्टापर्यंत याच्या विरुद्ध मी लढा देणार आहे. आताच्या घटनेला या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र समोर यायला हव्यात म्हणून मी बोलले की कुठल्याही परिस्थितीत मुंडवा घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारला बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे पार्थ पवारला कुठचीही क्लीन चिट मिळालेली नाही. त्यांनी कायदा व्यवहार हे सगळं बघण्यापेक्षा राजकीय साठमारीकडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि या राजकीय साठमारीमधून या एका मोठ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. ही क्लीन चिट पूर्णपणे चुकीची आहे. मी असं ऐकलं होतं की राज्य शासनातले जे वरिष्ठ सरकारी अधिकारी असतात ते खूप शिकलेले आणि अनुभवी असतात, परंतु त्यांचा अनुभव त्यांनी जनतेच्या कामासाठी वापरण्याच्या ऐवजी राजकीय साठमारीसाठी वापरला आहे. ही याच्यातली दुःखदायक अनियमितता कुणी नाकारू शकत नाही, नाकारलेली नाही. फक्त हे सगळं चाललंय ते हे पार्थ पवार दोषी आहे की नाही याच्यावर चाललंय. अनियमितता झाली, कागदपत्र घडलेली आहेत, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, स्टॅम्प ड्युटी परत घ्यावी असं एक त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ चूक झाली, पण दोष कुणावर ठेवायचा तर दोष फक्त जो मुख्य दोषी आहे 99% पार्टनर आहे त्याच्याऐवजी 1% पार्टनर म्हणजे एका अर्थाने तो शिपाईच आहे असं म्हणता येईल, त्याला दोषी धरण्यासाठीचा हा सगळा प्रकार चाललेला आहे. आणि हा केवळ राजकीय साठमारी, याच्यामध्ये कुठेही कायदा बघण्यात आलेला नाही आहे. दरम्यान अजून कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आलेला नाही. 8 दिवसांची मुदतवाढ मागितली असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे. आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही. हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही. देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतं. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे.